नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो आपल्याला अमर दिवटे यांनी लातूर येथून पाठवला आहे. माणसाने नेहमी चांगलं कर्म करावं, मेहनतीने संपत्ती उभी करावी, कारण वाईट मार्गाने केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ हे स्वतःलाच नाही तर पिढ्यानपिढ्या आपल्या पुढील वंशाला देखील भोगावं लागतं. ज्या प्रकारे पूर्वजांची चांगली कर्म, त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात, तसंच त्यांचे दुष्कर्म आपली पाठ सोडत नाहीत. त्यामुळे बरेचदा स्वप्नात देखील आपल्याला आपले मेलेले पूर्वज दिसतात. ते काहीतरी सांगण्याचा, मागण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या संकेताकडे आपलं लक्ष जात नाही. आपले पूर्वज आपल्या घरावर कायम त्यांच्या शक्तीचं कवच ठेवून असतात असं म्हणतात. म्हणून तर पितर नेहमी संतुष्ट ठेवावीत, नाहीतर त्यांचा पितृदोष लागल्याशिवाय राहत नाही. अशीच लातूरमधील एक सत्य घटना आज आपण ऐकणार आहोत. नमस्कार मंडळी, माझं नाव अमर दिवटे. मी एक सरकारी नोकर आहे. लातूर माझं गाव. नुकतीच सर्वपित्री अमावस्या झाली. या दिवशी आम्ही माझ्या वडिलांचे आणि माझ्या काकांचे पितर जेवू घातले आणि त्याच दिवशी 30 वर्षापूर्वीच्या काही कडू आठवणी जाग्या झाल्या. मी या चॅनेलवरील बरेच अनुभव ऐकले आहेत, म्हणून मग माझाही अनुभव इथे शेअर करत आहे. उद्देश इतकाच, यातून आपल्या सगळ्या मंडळींनी नक्की चांगला बोध घ्यावा. 30 वर्षापूर्वी मी, माझी बायको अरुणा आणि मुलगा शंतनू लातूरवरून ठाण्याला राहायला आलो. माझी सरकारी नोकरी असल्यामुळे माझी बदली लातूरवरून ठाण्यात झाली. घरापासून एवढ्या लांब मी पहिल्यांदा आलो होतो, त्यामुळे मनात धाकधूक होती. नव्याने संसार चालवण्यापासून ते मुलांची शाळा, त्यांचं ॲडमिशन या सगळ्यांकडे पाहायचं होतं. मी जेवढं टेन्शन घेतलं त्यापेक्षा अरुणाने जास्त टेन्शन घेतलं. घरातील बाई ही घरातल्या छोट्या चमच्यापासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीचं टेन्शन घेऊ शकते हे मला माहीत होतं, पण तिचं हे टेन्शन आणि काळजी छोट्या गोष्टींपासून मोठ्यांपर्यंत कोणतीही गोष्ट सहज सोपं करून टाकतं. महिनाभरातच आम्ही आमचा नवीन संसार व्यवस्थित मांडला. शंतनूचे ॲडमिशन चांगल्या शाळेत झाले. आमच्यासोबत दादा म्हणजे माझे वडील आणि माई म्हणजे माझी आई काही दिवस आले होते. त्यांची आम्हाला खूप मदत झाली. आम्हाला व्यवस्थित स्थिर स्थावर केल्यावर ते लातूरला परत गेले. दादा आणि माई लातूरला जाऊन साधारण आठवडा उलटला असेल आणि आम्हीसुद्धा आमच्या रोजच्या जीवनात व्यस्त झालो. त्यानंतर एके दिवशी सकाळी माझी ऑफिसला जायची लगबग चालू होती. शंतनूची शाळा सकाळची असल्यामुळे तो सकाळी शाळेत गेला होता. अरुणा माझा डब्बा भरत होती. अचानक माझ्या मोबाईलची रिंग वाजली. मोबाईलवरती नंबर ओळखीचा नव्हता. मी फोन उचलला. फोन लातूरवरून आला होता. लातूरच्या हॉस्पिटलमधून प्रकाश म्हणजे माझ्या चुलत भावाने फोन केला होता. त्याने दिलेल्या बातमीने माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं असं मला वाटलं. मी आहे तसाच सोफ्यावर बसलो. मला असं घाबरलेलं पाहून अरुणा धावत बाहेर आली. मला विचारू लागली, काय झालंय? माझ्या तोंडातून शब्द फुटेना. आता अरुणासुद्धा खूप घाबरली. काय झालंय असं म्हणून मला हलवू लागली. माझ्या तोंडातून एकच वाक्य बाहेर पडलं, दादा गेले. दादा आपल्याला सोडून गेले. माझ्या तोंडून ते वाक्य ऐकून अरुणा डोक्याला हात लावून रडू लागली.
आत्ता तर काही दिवसांपूर्वी इकडे ठाण्याला आले होते. घर संसार सारं बसवून द्यायला मदत केली. अचानक असं काय झालं? वय झालं असलं तरी शेतात राबणारे हात होते ते. एखाद्या तरुणाला लाजवतील असं काटक शरीर होतं. कसल्याही गोळ्या औषधांची त्यांना गरज लागत नव्हती. मग अचानक असं काय झालं? माझी अवस्था खूप बिकट झाली. मला काही सुचेना. अरुणा शंतनूला आणायला शाळेत गेली. मी एस टी स्टँडला तिकिटे काढायला गेलो. दुपारच्या एस टीने आम्ही लातूरला जायला निघालो. माझी बहीण अनिता छत्रपती संभाजीनगरवरून निघाली. आम्ही 2च मुले असल्यामुळे आमच्या येण्याची सगळीजणं वाट पाहत होती. माझ्या चुलत भावाने म्हणजे प्रकाशने तोपर्यंत बाकीच्या गोष्टींची तयारी चालू केली. आमच्या दिवटे कुटुंबावर हा काळाचा कसला आघात येऊन पडला हे मला काही समजेना. 5 महिन्यांपूर्वीच माझे काका म्हणजे दादांचे मोठे भाऊ प्रकाशचे वडील आप्पाराव दिवटे हे सुद्धा अचानक आम्हाला असेच सोडून गेले. हे काय चालू होतं मला काहीच समजेना. दादांसारखंच आप्पा काकाचं शरीरसुद्धा काटक. कोणताच आजार नाही. साधे हातपाय सुद्धा दुखले नाही कधी. आणि अचानक असे गेले. आम्ही लातूरला घरी पोहोचलो. अनिता रात्रीच पोहोचली होती. तोपर्यंत दादांना हॉस्पिटलमधून घरी आणलं होतं. रडून रडून माईचे हाल झाले होते. दादांशिवाय तिचं पानही हालत नव्हतं. मुलं नातवंड सुनांमध्ये राहूनसुद्धा तिचं दादाकडे कधीच दुर्लक्ष झालं नाही. अचानक दादा गेल्यामुळे तिला तिचा मोठा आधार गेला असं वाटत होतं. दादांवर सगळे सोपस्कार झाले. मला माझा आधारवड गेला असं वाटायला लागलं. बापाचं छत्र डोक्यावरून गेल्यानंतर सारं जग तोकडं वाटू लागतं. संध्याकाळी मी अंगणात शून्यात बघत बसलो होतो. दादांसोबतचे जुने दिवस आठवत होतो. तेवढ्यात पाठीमागून प्रकाश आला. माझ्या शेजारी येऊन बसला. खांद्यावरती हात ठेवून मला सावरायला सांगू लागला. मी त्याच्या गळ्यात पडून रडू लागलो. तो माझ्या खांद्यावर हात ठेवून मला धीर देत होता. मला थोडा आधार वाटला. मी शांत झालो. प्रकाशने मला थोडं पाणी प्यायला दिलं. त्यामुळे मला थोडं बरं वाटलं. मी प्रकाशसोबत बोलू लागलो. त्याला विचारलं, अरे हे कसलं अनिष्ट आलंय आपल्यावर? पहिले आप्पा काका गेले आणि आता दादा. असं काय झालं अचानक दोघांना? दोघेही एवढे सुदृढ. आपल्यापेक्षा त्यांची शरीरं धडधाकट वाटायची. तरीही असं कसं झालं? दादांच्या रात्रीमधून अचानक पोटात दुखायला काय लागलं? पोटात कळा काय यायला लागल्या? हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि सकाळपर्यंत आपल्याला सोडून पण गेले. कशामुळे झालं हे डॉक्टरांना सांगता येत नाही. हे काय चालू आहे प्रकाश? मला तर काहीच समजत नाही. प्रकाशने मला शांत केलं आणि सांगू लागला, अमरदादा, मला पण तुला याबद्दल सांगायचं होतं म्हणून मी आत्ता आलोय. अरुणा वहिनी झोपले आहेत म्हणून ही वेळ निवडली तुझ्यासोबत बोलायची. नाहीतर त्या घाबरल्या असत्या. मला हे प्रकरण काही साधंसुधं वाटत नाही. आप्पा आणि दादा काका असं अचानक कसं जाऊ शकतात याचं कोडं मलाही पडलंय. पण त्याआधी मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. जेव्हा आप्पा गेले त्याच्या आदल्या दिवशी त्यांचे अचानक पाय दुखायला लागले. दोन्हीही पायात गोळे यायला लागले. पायांचं दुखणं एवढं असह्य झालं का शेवटी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. पायांना भयानक सूज यायला लागली आणि पाय काळे निळे पडू लागले. पायांची सूज वर पोटापर्यंत पोहोचली आणि त्यातच ते गेले. पण त्यांचं दुखणं तर अगदी साधं होतं. त्यानंतर त्यांच्यावर सर्व सोपस्कार झाले आणि दुसऱ्या दिवशी
आपण सावडायला गेलो ना, तेव्हा मला जे दिसलं ते पाहून मी चक्रावून गेलो. आप्पांच्या डाव्या पायाची पोटरी जळालीच नव्हती. ती तशीच काळी निळी पडली होती. पायाच्या हाडात अडकल्यामुळे माझ्या ती लक्षात आली. आणि तसंच काल जेव्हा दादांचं कार्य सावडायला गेलो तेव्हा मला त्यांच्या पोटाचं मांस न जळालेलं आणि काळं पडलेलं दिसलं. आप्पा जायच्या आधी मला आपल्या वाड्याच्या मागे कसल्या तरी खोदकामाचा आवाज यायचा. कोणीतरी कुजबुज करत आहे असं वाटायचं. कसला आवाज येतोय हे पाहायला मी 1-2 वेळा वाड्याच्या मागे गेलो, पण तिथं कोणीच नसायचं. आणि काही दिवसांनी तो आवाज बंद झाला. तुला कालच हे सगळं सांगणार होतो, पण तुझी मानसिक परिस्थिती तशी नव्हती म्हणून काल तुला काहीच सांगितलं नाही. प्रकाश जे काही सांगत होता ते ऐकताना माझा कानावर विश्वास बसेना. मी जोरात किंचाळतच म्हणालो, अरे प्रकाश, अरे हे तर करणीसारखं. माझं वाक्य पूर्ण होण्याच्या आधी प्रकाशने माझा हात पकडला. हळू बोल. हो, तुझा संशय खरा आहे. हा सगळा करणीचाच प्रकार आहे. आणि साधीसुधी करणी नाही, उलट्या पिसांची करणी आहे ही. हे ऐकून माझं डोकं गरगरायला लागलं. मी प्रकाशला विचारलं, तुला काय वाटतंय, कोणी केलं असावं हे सगळं? प्रकाशने एका क्षणाचाही विचार न करता सांगितलं, मला तर सोपान काका आणि त्यांची मुलं मंगेश, सुरेश यांच्यावर संशय आहे. तुझ्या लक्षात आलं असेलच, आप्पा आणि दादा दोघेही गेले, पण दोघांच्याही अंत्यकार्यक्रमाला सोपान काका काय किंवा त्यांची मुलं काय कोणीच आलं नाही. कितीही वाद असले तरी आपलं नातं आहे ना त्यांच्यासोबत. प्रकाश जे सांगत होता ते बरोबर होतं. दादा आणि आप्पा काका दोघेही गेले, पण सोपान काका किंवा त्यांच्या मुलांमधील मंगेश, सुरेश कोणीही आमच्या घराकडं फिरकलंसुद्धा नाही. सोपान काका म्हणजे दादा आणि आप्पा यांचे सावत्र भाऊ. त्यांच्या वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबांनी 2 लग्न केली. पहिल्या बायकोपासून दादा आणि आप्पा ही 2 मुलं, आणि ती गेल्यानंतर आजोबांनी दुसरं लग्न केलं. त्या बायकोपासून सोपान काका आणि पमा ही मुलगी झाली. लहानपणापासूनच दादा आणि आप्पा काकाचे सोपान काकाबरोबर कधी पटलं नाही. त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. जसे मोठे झाले तसे त्यांच्यातील वाद विकोपाला जायला लागले. सोपान काकाचा स्वभाव तापट आणि लोभी होता. त्यांचा डोळा आजोबाच्या शेतजमिनीवर आणि आलिशान वाड्यावर होता. त्यांना काहीही करून हा वाडा आणि जमिनी दादा आणि आप्पा काकाच्या नावावर होऊ द्यायच्या नव्हत्या. त्यासाठी ते सतत आजोबाच्या मागे वाटणीसाठी तगादा लावून असायचे. त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. अशा वेळी सोपान काका आजोबांना नेहमी जीवानिशी मारायची धमकी द्यायची. त्यांची बहीण म्हणजे आमची सावत्र पमा आत्या त्यांना यात साथ द्यायची. दादा आणि आप्पा काका लहानपणापासून शांत असल्यामुळे त्यांनी या वादात जास्त सहभाग घेतला नाही, पण त्यांच्या परीने ते आजोबांची जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी घ्यायचे. हा सगळा प्रकार आम्हाला आमचे वडील आणि काका जिवंत असताना त्यांच्याकडून कळाला होता. आम्ही कधी आमच्या आत्याला म्हणजे पमा आत्याला पाहिलं नाही, पण असं ऐकलं होतं. एकदा सोपान काका आणि आजोबा यांच्यात वाद चालू असताना सोपान काका आजोबांवर कोयता घेऊन धावत गेले होते आणि त्या झटापटीत पमा आत्याच्या गळ्यावर कोयत्याचा वार झाला आणि त्यामध्ये ती गेली. त्यानंतर सोपान काकाने पमा आत्याचा कोणताही विधी केला नाही.
या घटनेला काही दिवस गेले आणि त्याच्यानंतर आजोबासुद्धा अचानक छातीत कळ येऊन गेले. त्यावेळी लोकांना हा सगळा काळ्या जादूचा प्रकार असावा असं वाटायला लागलं आणि सगळ्यांचा सोपान काकावर संशय होता. आजोबा गेल्यानंतर शेतजमीन आणि वाड्याचा वाद कोर्टात गेला. त्यामध्ये दादा आणि आप्पा काकांच्या बाजूने निकाल लागला. तेव्हा सोपान काकांनी भर कोर्टात सगळ्यांसमोर शपथ घेतली होती का या सगळ्यांच्या वंशाचा नाश करेल आणि मगच हे जग सोडून जाईल. त्यानंतर वरचेवर वाद होत राहिले. सुरेश आणि मंगेश ही दोघं सुद्धा सोपान काकांसारखीच भांडखोर आणि लोभी होती. आम्हाला पाण्यात पाहणं त्यांनी कधी सोडलंच नाही. पण सोपान काका एवढ्या घाणेरड्या थराला जाईल हे मात्र आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. दादांचं 13वं झाल्यावर प्रकाश आणि मी त्यावेळी आमच्या भागामध्ये खूप प्रसिद्ध असणाऱ्या भक्ताला भेटायला गेलो. त्याच्या कानावर सगळी हकीकत घातली. हा भगत तसा अघोरी तांत्रिकच होता. एका टेकडीमागच्या स्मशानात त्याची रात्र जायची आणि दिवसभर टेकडीवर असायचा. त्याच्याकडं जायचं म्हणजे त्याच्या अघोरी साधनेसाठी कोंबडी आणि मांस मटण घेऊन जावं लागायचं. त्याशिवाय तो कोणाला उभंसुद्धा करायचा नाही. कसाही असला तरी तंत्रमंत्राच्या विद्येमध्ये तो खूप पारंगत होता. त्याने गावातील बऱ्याच लोकांची मदत केली होती. आम्ही त्याच अपेक्षेने त्याच्याकडे गेलो. जाताना न चुकता कोंबडी आणि मांस मटण घेऊन गेलो. त्याने आमचं सर्व बोलणं ऐकून घेतलं आणि मग आम्हाला एका रांगोळीच्या रिंगणात बसवलं. काहीही झालं तरी या रिंगणातून बाहेर यायचं नाही असं बजावलं. त्याने यज्ञ पेटवला. कसले कसले मंत्र म्हणू लागला. चित्रविचित्र हावभाव करायला सुरुवात केली आणि त्या यज्ञात कसल्या कसल्या आहुत्या द्यायला लागला. स्मशानातून आणलेली राख त्या यज्ञात फेकू लागला. जेव्हा जेव्हा तो राख त्या यज्ञात टाकायचा तेव्हा आगीचा भडका उडत होता. बराच वेळ त्याचा हा विचित्र प्रकार चालू होता. प्रकाश आणि आम्ही फक्त बघ्यांची भूमिका घेतली. मनामध्ये भीतीची अंधुकशी का होईना पण लकीर उमटत होती. काही वेळाने तो भगत शांत झाला आणि डोळे बंद करून बसला. मध्ये मध्ये काही ना काहीतरी पुटपुटत होता आणि अचानक त्याने डोळे उघडले आणि जोरात ओरडला, "पमा, पमा आहे ती." प्रकाश आणि मी एकमेकांकडे पाहायला लागलो. भगत सांगू लागला, "तुमचा संशय खरा आहे. तुमच्या काकाने म्हणजे त्या सोपान्यानेच करणी केली आहे. ही साधीसुधी करणी नाही, उलट्या पिसाची करणी आहे. तुमच्या आज्याला पण त्याने असाच मारलाय. त्याने त्याची बहीण पमा हिला तुमच्या घरादाराच्या मागे लावलंय. पमाचा वापर करून उलट्या पिसांची करणी केली आहे. या उलट्या पिसाच्या करणीमध्ये उलट्या पिसाच्या काळ्या कोंबडीचा बळी घरात अपघाताने मेलेल्या किंवा हत्या झालेल्या एखाद्याला द्यायचा असतो. मग तो आत्मा करणी स्वरूपात येतो आणि जे सांगाल तसं वागतो. पण ही करणी फक्त घरातल्या माणसांवरच करता येते, त्यांच्यावरच सोडता येते. त्या सोपान्याने त्या पमाच्या नावाची करणी बनवली. उलट्या पिसाच्या काळ्या कोंबडीचा बळी दिलाय तिला आणि तिला तुमच्या मागे लावून दिलंय. पार तुमच्या आज्यापासून. तिनेच तर तुमच्या आज्याचा पण जीव घेतला होता. पण जायच्या आधी तुमच्या आज्याने तुमच्या वाड्यात माझ्याकडून पूजा करून घेतली होती आणि लाल खांब बांधून घेतला होता. लाल खांब म्हणजे लाल कपड्यात तांब्या गुंडाळून एका लाकडी वास्याला उभारून ठेवायचा. त्या तांब्यात आहुती दिलेल्या विभूती आणि तुझ्या आज्याने त्याच्या रक्ताचं दान दिलं होतं.
तुमच्या पूर्वजांचे कर्म त्या रक्तामुळे त्यात उतरले आहेत. तुमचं कवच आहे ते. त्यामुळे उलट्या पिसाची करणी दूर राहते. मी स्वतः तो खांब उभा केला होता. तुम्ही त्या खांबाला काही केलं तर नाही ना? प्रकाशने सांगितलं. वाड्याचे काम काढले होते गेल्या वर्षी आप्पा आणि दादा काकांनी. तेव्हा तो खांब काढून टाकला होता. पण वाड्याचं काम झाल्यावर आम्ही तो परत लावला. हे ऐकताच तो भगत आमच्यावर भडकला. अरे लाल खांब म्हणजे खेळ वाटला का रे तुम्हाला? अरे यामुळेच तुझ्या बापाचा आणि चुलत्याचा घात झाला. त्या खांबाला एकदा हलवलं का त्याची शक्ती संपते. त्याला परत उभारावं लागतं, परत रक्ताचं दान द्यावं लागतं. त्यांनी खांब हलवला आणि त्या करणीने तिचा डाव साधला. आता काही ती तुमच्या घरादाराला सोडत नसते. हे ऐकून आम्ही त्या भगताच्या पायावर लोटांगण घातलं. आता तूच आम्हाला यातून सोडव असं सांगितलं. यासाठी तो तयार झाला. त्याने काम झाल्यावर रोज एक असे 17 दिवस 17 कोंबड्यांची मागणी केली. आम्ही काही न बोलता ती मागणी मान्य करून टाकली. भक्तांना सांगितलं, सगळ्यात पहिले आपल्याला ती करणी शोधून तिचं विसर्जन करावं लागेल. मग लाल खांबाचा विधी करावा लागेल. त्याच दिवशी तो भगत रात्री 11 वाजता वाड्यावर आला. त्याने सांगितल्याप्रमाणे सगळ्या लहान मुलांना आणि स्त्रियांना घरातच थांबायला सांगितलं होतं. त्याने अंगणात सगळी पूजा मांडली. रांगोळीचे रिंगण बनवले. सोबत येताना उलट्या पिसाची काळी कोंबडी आणली होती. उलट्या पिसाची काळी कोंबडी सहसा उपलब्ध होत नाही. बाजारात सुद्धा तिची किंमत हजारात असते. त्या भक्ताने उलट्या पिसाची काळी कोंबडी कुठून आणली हे आमच्यासाठी कोडच होतं. त्याने त्या पिशवीतून माणसाच्या डोक्याची कवटी बाहेर काढून त्या रांगोळीवर ठेवली. त्या कवडीच्या अवतीभोवती स्मशानातून आणलेली हातापायाची हाडं एका विशिष्ट पद्धतीने ठेवली आणि या सगळ्याच्या मधोमध उलट्या पिसाची काळी कोंबडी ठेवली. वेगवेगळे मंत्र मोठमोठ्याने बोलू लागला आणि बोलताना त्या कोंबडीवर स्मशानातली राख टाकू लागला. आता तो मोठ्याने बोलू लागला, पमा, हे घे तुझा नैवेद्य. घे उलट्या पिसाची काळी कोंबडी. पोट भरून घे तुझं आणि जा या घराला सोडून. आणि जायच्या आधी सांग कुठे पुरली आहे तुझी करणी, सांग. असं बोलून तो भगत विचित्र पद्धतीने त्याचं अंग थरथरवू लागला. बराच वेळ तो तसाच चित्रविचित्र आवाज काढत राहिला. थोड्या वेळाने शांत झाला. आम्हाला घेऊन तो वाड्याच्या मागे आला. एका विशिष्ट ठिकाणी त्याने आम्हाला खोदायला लावलं. साधारण 1.5 हात खोदल्यानंतर आम्हाला तिथे 2 तळहाताच्या आकाराच्या बाहुल्या सापडल्या. घराच्या पाठीमागून येणाऱ्या आवाजाचा आता प्रकाशला उलगडा झाला. याचा अर्थ सोपान काका आणि त्याची माणसं रात्री येऊन हा उद्योग करत असणार. एका बाहुलीच्या पायावर छोटा खिळा लावला होता आणि एका बाहुलीच्या पोटाला खिळा लावला होता. आम्ही त्या बाहुल्या घेऊन परत अंगणात आलो. भगताने त्या दोन्हीही बाहुल्या त्या कोंबडीच्या अंगावर बांधल्या आणि आमच्याकडे बघून बोलू लागला, सांगा काय करू या करणीचं? परत उलट सोडू का त्या सोपान्यावर? करून टाकू का त्याच्या घराची राख रांगोळी? बोला, काय करू? तुमच्या एका इशाऱ्यावर या उलट्या पिसाच्या काळ्या कोंबडीचा बळी देतो आणि त्याचीच करणी उलट त्या सोपान्यावर फिरवतो. हे ऐकून प्रकाश एकदम ओरडू लागला, हो, फिरवा त्या हरामखोरावर. कळू दे त्याला पण, असले धंदे केल्याने एखाद्याचं किती नुकसान होतंय. स्वतःच्या जीवाभावाची माणसं गेली का त्याला समजेल आपलं माणूस जाण्याचं दुःख काय असतं ते.
काट्यानेच काटा काढायला पाहिजे. हे ऐकून मी प्रकाशचा हात पकडला आणि त्याला शांत व्हायला सांगितलं. काट्याने काटा काढणं सोपं असलं तरी आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये चांगुलपणाचा फरक आहे आणि तो असायलाच हवा. मी भगताला सांगितलं, सोपान काकासोबत जे काही होईल ते त्याच्या कर्माने. तुम्ही या करणीला नष्ट करून टाका. भगत माझ्याकडे पाहून समाधानाने हसला. त्याने त्या उलट्या पिसाची काळी कोंबडी जंगलामध्ये कुठेतरी सोडून दिली आणि आमच्या पमा आत्याला मुक्ती मिळवून दिली. काही दिवसांनी चांगला दिवस पाहून भगताने पुन्हा एकदा विधिवत लाल खांब उभारून त्याची स्थापना वाड्यात केली. प्रकाशने स्वतःहून आपल्या रक्ताचं दान त्या लाल खांबात अर्पण केलं. आमच्यावरचं मोठं संकट त्या दिवशी दूर झालं. आजही तो खांब आमच्या वाड्यात आहे. पुढे मागे चुकूनही तो खांब कोणी काढू नये यासाठी आम्ही त्या खांबाभोवती एक छोटा पार त्या भगताच्या सांगण्यावरून बांधून घेतला. त्यानंतर काही महिन्यांनी सोपान काकाची बातमी आली. गावामध्ये कुजबूज होती. प्रकाशने भगताच्या मदतीने सोपान काकाला मारलं असावं. पण प्रकाशने तो आरोप फेटाळून लावला. काय खरं काय खोटं देवाला माहीत, पण कोणत्या ना कोणत्या प्रकारे सोपान काकाला त्याच्या कर्माची फळं मिळाली होती आणि त्याच वाईट कर्माचं फळ त्यांची मुलंसुद्धा आज तागायत भोगत आहेत. या सगळ्यावरून मी मात्र एकच धडा शिकलो आणि तोच बोध आपल्या सगळ्या मंडळींनी घ्यावा असं मला मनापासून वाटतं. आपण नेहमी चांगलं कर्म करत राहणं गरजेचं आहे. पूर्वजांचे आशीर्वाद आपल्या डोक्यावर नेहमीच असतात. त्यांचं कवच आपल्याभोवती आपलं रक्षण करतच असतं. त्यामुळे जर आपल्या पूर्वजांनी आपल्याला घरात कुठल्या पूजेचा प्रथेचा पायंडा घालून दिला असेल तर अंधश्रद्धा म्हणून किंवा जुनी झालेली परंपरा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित त्या पूजेमध्ये, त्या विधीमध्ये किंवा त्या प्रथेमध्ये खूप मोठं रहस्य लपलेलं असू शकतं. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.